मागील काही महिन्यांपूर्वी पूर्ण देशभरात हिंजवडीची चर्चा सुरू होती. याच हिंजवडी शहरामध्ये एका लॉजमध्ये एका प्रियकराने आपल्या प्रियसीची 5 गोळ्या झाडून हत्या केली होती. या घटनेमुळे पूर्ण देशभरात खळबळ उडाली होती. पूर्ण प्रकरण आपण सविस्तर पाहूयात. नमस्कार मंडळींनो, माझं नाव विकास आणि तुम्ही पाहता टू क्राईम विथ विकास. मंडळींनो, वंदना दिग्वेदी हिचा जन्म उत्तर प्रदेशमधील लखनौ शहरामध्ये होतो. तिथेच ती आपलं शाळा व कॉलेजचं शिक्षण पूर्ण करते. ती कॉलेजचं शिक्षण घेत असताना तिची ओळख ही तेथील तिच्याच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या वृषभ निगम या तरुणासोबत होते. हळूहळू ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये होतं. दोघांच्या भेटीगाठी चालू होतात, कॉन्टॅक्ट नंबर शेअर केले जातात, व्हॉट्सॲपवरती बोलणं चालू होतं. हळूहळू याच मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये होतं. वंदना नंतर आपलं इंजिनिअरचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर IT च्या दिशेने झेप घेते व तिला पुण्यातील एका नामांकित कंपनीमध्ये काम भेटतं. त्यानंतर ती लग्नहून पुण्यातील हिंजवडी येते. हिंजवडी येथे आल्यानंतर तिला ज्या कंपनीमध्ये काम भेटलं होतं त्याच कंपनीच्या जवळ ती PG हाऊसमध्ये एक रूम भाड्याने घेते. तिथं ती राहू लागते. हळूहळू तिचं सर्व रुटीन बसलेलं असतं. कामावर जाणं, संध्याकाळी घरी येणं व इकडं दुसरीकडं तिचा जो बॉयफ्रेंड होता वृषभ निकम हा लखनौमध्येच एका रिअल इस्टेट एजन्सीमध्ये ॲज अ ब्रोकर म्हणून काम करत होता. त्यांच्या दोघांचं बोलणं किंवा फोनवरती कॉन्टॅक्ट सुरूच होतं. त्यांच्या रिलेशनला आता 8 ते 10 वर्षाचा काळ उलटला होता. पण मागील 2 ते 3 वर्षापासून त्यांच्यात वारंवार वाद होत होते. याचं कारण असं की वृषभला असं वाटत होतं की जेव्हापासून वंदना ही पुण्याला गेली आहे तेव्हापासून तिच्या आयुष्यात कोणतरी दुसरं व्यक्ती आला आहे किंवा ती आपल्याला पहिल्यासारखा वेळ देत नाही, आपल्याला इग्नोर करते, आपल्याला टाळते, अशा प्रकारचं त्याला संशय त्याच्या मनामध्ये येत होता. पण दुसरीकडे वंदना ही कामाला जात होती. कामावरून आल्यानंतर ती पूर्ण कंटाळून यायची व घरी आल्या ती पटकन झोपून जायची. त्यामुळे त्याच्यासोबत जो संवाद होता तो फार कमी होत होता. हळूहळू ह्या वृषभच्या मनात हे संशयाचं भूत किंवा ही जी संशयाची सुई आहे ही खूप खोलवर रुजत गेली. त्याला नेहमी असं वाटायला लागलं की वंदनाच्या आयुष्यात नक्कीच कोणीतरी दुसरं आहे. व काही दिवसानंतर त्याला ही संशय गूढ झालं की त्याला असं वाटायला लागलं की नक्कीच वंदना आपल्यापासून काहीतरी लपवते किंवा वंदना आपल्याला चीट करते. त्यांनी मागील काही वर्षापूर्वी एक पिस्तल विकत घेऊन ठेवली होती. त्यानंतर काही दिवसानंतर तो असं ठरवतो की वंदना माझी नाही तर कोणाचीच नाही व तिला मारण्याचा, तिला ठार करण्याचा तो प्लॅन आखतो. त्यानंतर तो लग्नहून पुण्याला येतो. पुण्यात आल्यानंतर त्यांनी हिंजवडीमध्ये ओयो होमटाऊन म्हणून एक हॉटेल आहे, रूम नंबर 307 तो बुक करतो. 25 जानेवारी 2024 रोजी तो ह्या हॉटेलमध्ये एंट्री करतो. त्यानंतर 26 तारखेला म्हणजे 26 जानेवारी 2024 रोजी तो वंदनाला त्याला भेटायला बोलवून घेतो. वंदनाही त्याला भेटण्यासाठी हॉटेलवरती पोचते. त्या दिवशी हॉटेलवरती पोचल्यानंतर दोघेही गप्पा मारतात, जेवण वगैरे करतात. त्यानंतर संध्याकाळी वंदना तिथं थांबण्यास नकार देते व तेथून निघून जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 27 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10:30च्या सुमारास वंदना पुन्हा हॉटेलमध्ये येते. वृषभ तिला बोलवून घेतो. त्यानंतर ते पूर्ण पुणे पाहण्यासाठी बाहेर पडतात. पूर्ण पुण्यामध्ये ते फिरतात. दोघंही एकमेकांसाठी खरेदी करतात. त्यानंतर रात्री 9:15 9:30च्या सुमारास ते हॉटेलमध्ये पोचतात. हॉटेलमध्ये पोचल्यानंतर दोघंही त्यांच्या गप्पा चालू होतात, गप्पा गोष्टी चालू होतात. त्यानंतर थोडं त्यांचं किरकोळ मागील काही विषयावरून भांडण सुरू होतं. त्यावेळेस अचानक वृषभ त्याच्या बॅगेतील बंदूक बाहेर काढतो व वंदनावरती 5 गोळ्या झाडतो. त्याने त्या बंदुकीला सायलेन्सर लावला होता. त्यामुळे हॉटेलमध्ये किंवा हॉटेलच्या स्टाफला कोणालाही ह्या घटनेबद्दल किंवा कसलंही काहीही समजत नाही. त्यानंतर तो तिला गोळ्या झाडल्यानंतर ती रक्ताच्या थरोळ्यात पडलेली असती. तो बाहेर येतो, रूम बाहेरून लॉक करतो, हॉटेलमधून खाली येतो. खाली येऊन तो एक कॅब बुक करतो व तो थेट मुंबईच्या दिशेने निघून जातो. इकडं हॉटेलमध्ये किंवा पुण्यामध्ये कोणालाही या घटनेबद्दल कसलीही कल्पना नसते. त्यानंतर तो कॅबमध्ये बसून मुंबईला जात असताना त्याला मुंबईमध्ये शिरताच एका ठिकाणी त्याला नाकाबंदी दिसते. तो ती नाकाबंदी बघितल्यानंतर घाबरतो, कारण की त्यांनी ऑलरेडी मर्डर करून आला असतो. त्यामुळे तो प्रचंड घाबरतो. त्यानंतर पोलीस त्याच्याजवळ आल्यानंतर त्याच्या बॉडी लँग्वेजवरून पोलिसांना शंका येते व पोलीस त्याची झडती घेण्यास सुरुवात करतात. झडती घेताना पोलिसांना त्याच्या बॅगेमध्ये एक पिस्तल सापडतं. पिस्तल सापडताच पोलीस ठाण्यामध्ये चौकशीसाठी घेऊन येतात. काही वेळापूर्वी राक्षस झालेला वृषभ पोलिसांसमोर मात्र पोपट बनला होता. पूर्ण घाबरून त्याने जी राक्षसी कांड केलं होतं त्याबद्दल तो पोलिसांना सर्व माहिती देतो. पोलिसांना ही माहिती समजताच पोलीस क्षणाचाही विलंब न करता हिंजवडी पोलिसांना याबद्दल संपर्क साधून माहिती देतात. हिंजवडी पोलिसांना ही माहिती समजल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचतात.
तिथं हॉटेलवरती गेल्यानंतर ते हॉटेल रूम नंबर 306चा दरवाजा उघडतात. दरवाजा उघडून आत बघतात तर वंदना ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असते. त्यानंतर वंदनाचा मृतदेह ते ताब्यात घेतात व पोस्टमॉर्टमसाठी पाठवून देतात. त्यानंतर हॉटेल स्टाफवाल्यांची चौकशी वगैरे केली असता त्यांना हॉटेल स्टाफवाले सांगतात की आम्हाला बंदुकीचा किंवा फायरिंगचा कोणत्याही कसल्याही प्रकारचा आवाज आला नाही. त्यावेळेस पोलिसांच्या हे लक्षात येतं की ह्या वृषभनी कदाचित सायलेन्सर वापरलेला असावं. त्यामुळे आसपासचे जे रूम्स होत्या त्यांनाही काही कल्पना नाही की त्यांनाही काही कळलं नाही की या हॉटेलमध्ये मर्डर झाला आहे, खून झाला आहे. ज्यावेळेस ऋषभची पोलिसांनी चौकशी केली त्यावेळेस ऋषभनी काही गोष्टी सांगितल्या की वंदना मागील काही दिवस मला इग्नोर करत होती किंवा तिचं दुसऱ्या कोणासोबत तरी संबंध होते व ज्या दिवशी मी तिला भेटायला आलतो त्या दिवशी आमच्या दोघांमध्ये, मी एवढ्या लांबून आलतो तरीही आमच्या दोघांमध्ये कोणतेही शारीरिक संबंध प्रस्थापित झाले नव्हते. याच गोष्टीचा राग माझ्या मनात होता व त्या 27 तारखेला आम्ही हॉटेलमध्ये आल्यानंतर माझं व तिच्यात खूप भांडण चालू झालं व या रागामध्ये मी तिच्यावरती गोळ्या झाडल्या. पण हे सगळं तो सांगत होता, पण हिला मारण्याची तयारी किंवा हिला मारण्याचा प्लॅन हा लखनौवरून यायच्या अगोदरच त्याने आखला होता व आल्यानंतर तिला मारलं. त्यानंतर पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्यांनी जी बंदूक ज्याच्याकडून घेतली होती त्याही त्याच्या मित्राने त्याच्या गर्लफ्रेंडला अशाच प्रकारे संपवलं होतं. मंडळीनं तुम्ही समजू शकताय की संशयाचं भूत कशा प्रकारे काय घटना घडू शकते. आजची कहाणी आपण इथंच संपवतोय. पुन्हा भेटूया एका नवीन कहाणीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.